माहिती पाहिजे. तर हे कसं ओळखतं आपण ही भाजी भारग्याची आहे? ह्यांची ओळख काय या पानांची? मोठी पानं झाली ना हां मग समजतात आपल्याला. ही लांबड पानं असतात ही बघा. हां त्यांना पुढे तुरा येतो, हां फुलं येतात फुलं. हां त्या फुलांची पण भाजी करतो. हां. तर मंडळी ही पहा कुड्याची शेंगा. ही कुड्याची शेंग कशी असते ही बघा. हे पहा कशी असते ते. नको दाखवा आहेत तुमच्या अजून? पद्धतीने. आपल्याला बा आता समजायला लागलेलं आहे. कधी आपण रानात आलो, कोणी सांगितलं आणायला कुड्याची भाजी घेऊन या, तर आपण घेऊन येऊ शकतो. वावडुंगीचं झाड आहे हे. हां हे औषधी आहे. अच्छा. मंडळी काजण्याचे आहेत फळं. हे जेव्हा गणपती होते ते गणपतीच्या टायमात डेकोरेशनला मंडपासाठी वापरायचे. हे बघा मंडळी, तुम्ही हे झाड पाहता ना, ते हुऱ्याचं आहे आणि ह्याचा चीक आहे ना भरपूर खतरनाक असतं. ह्याचा जर चीक जर आपल्याला ना अंगावर वगैरे लागला तर आपल्या अंगावरती जखमा होण्याची शक्यता आहे. तर ह्या झाडापासून ना थोडं लांबच राहा. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, तुम्हाला माहीतच असेल कोकणात हल्ली 4 दिवस मुसळधार पाऊस पडतोय आणि ह्या मे महिन्यात एवढा पाऊस पडला ना की सर्वीकडे पाणी भरलं आहे आणि सर्वीकडे हिरवळगार झालं आहे. तर चला मग आज आपण जाणार आहे रानात आणि रानात जाऊन आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारची रानभाजी भेटते ते पाहूया आपण. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्यासोबत आहे वेदांत आणि सासरे आमचे. हाय करा, नमस्कार करा. हा, नमस्कार. नमस्कार करताय. आपण कोणती कोणती भाजी भेटेल आपल्याला? ही बारकीची भाजी आहे बघा. ही भारग्याची भाजी आहे. तर मंडळी, ही भारग्याची भाजी ही कशी ओळखायची असते? हे पान बघायचं, झाडाचा मुदा बघायचा. कसं म्हणजे? तर आपल्या आप्पा सांगणार आहेत. हे बघा, ही डिरी आहे आता. हां. ही बारकीची भाजी आहे ही बघा. मग त्याची ओळख कशी का आपल्याला समजेल? आता ओळख तुमच्या ओळखीचं असणार झाड ते पहिलं. नाही, पण आमच्या ना पण जे बघणार आहेत त्यांना काय काय जणांना माहीत नसतं, त्यांना माहिती पाहिजे. माहिती तर पाहिजे. हे कसं ओळखतं आपण ही भाजी भारग्याची आहे? ह्यांची ओळख काय या पानांची? मोठी पानं झाली ना हां मग समजतात आपल्याला. ही लांबड पानं असतात ही बघा. हां त्यांना पुढे तुरा येतो, हां फुलं येतात फुलं. हां त्या फुलांची पण भाजी करतो. हां. फुलांची पण भाजी आहे. हां तर चला, ही भारग्याची भाजी आहे. हां, ही बारकीची भाजी आहे बघा. इथे कोणते कोणते भाजी भेटतील आपल्याला? आत्ता जास्त नाही भेटणार. कुड्याच्या शेंगा मिळाल्या तर हां ते अजून नाही झालेले आहेत. हां हां ही बारकीची, ही बारकी. हां. ते आता कुवडी आहे जास्त. अच्छा. किती भेटले दाखवा. तर मंडळी, हे बघा एवढी भारग्याची भाजी मिळाली आहे. चला पुढे जाऊन बघूया आपल्याला काय काय अजून भेटतंय. कुठे जायचं आपण? इथून वर? चला. तर चला इथून वर जायचं. आज आहे ना कसलं झाड आहे? कुडा कुडा. हे कुड्याची झाड आहेत. हां, कुड्याच्या शेंगाची भाजी करतो आपण. हा, हे कुड्याची शेंगा. पण ते अजून शेंगा झालेत ना. हे फूल आहे. हां हां. तर मंडळी, तुम्ही आता पाहिलं ते कुड्याच्या शेंगा होत्या, पण त्या अजून झालेल्या नाहीत. बघूया आता पुढे जाऊन कोणती कोणती भाजी मिळते अजून. हे मंडळी, हे बघा करवंद अजूनही आहेत. आपण हे खाण्यासारख्या लायकीचे असतात आता. आहेत ना. आहेत खाण्याच्या लायकीचे आता. मग नाही, पण आता कसा पाऊस चालू झाला ना. पाऊस चालू झाला. काय काय असेल तर खायचं. हां, म्हणजे कडक असतील तर खायचे, एकदम नरम असतील ना नाही खायचे तेव्हा ना आप्पा. बरेच आहे करवंद अजून. हे बघा एकदम कडक कडक आहे ते बघा. तुम्ही मला बाहेर देता विचारा. हे आपण खाऊ शकतो, गोड आहेत. तर मंडळी, ही पहा कुड्याची शेंगा. ही कुड्याची शेंग कशी असते ही बघा. हे पहा कशी असते ते. नको दाखवा आहेत तुमच्या अजून? पद्धतीने. आप्पा, हे कुड्याची शेंगा? हे कुड्याच्या शेंगा आहे ना? हां. हे तर मंडळी, मला पण ओळखता आले कुड्याची शेंगा. हे घ्या. एकच? ते कुठे गेली? हां, हे बघा. एकच दोन दिल्या. ही एकच आहे. 2 दिल्या. एकच आहे ती. इथे भरपूर भेटला कुड्याच्या शेंगा आहे बघा. हे पण काढले चालतील ना? हे छोटे आहेत, चालतील ना? हां, चालतात. ठीक असं काय ना? चिक असतो मग. चिकटला तर साप. काय बोलताय? हाताला लागला तर साबणाशिवाय जाणार नाही. तर मंडळी, कुड्याच्या ज्या शेंगा आहेत त्यांचा जो चीक असतो ना
ते साबण लावलं तरी जात नाही ना, बरोबर ना? साबण लावल्यावर जातो. हां, असं नाही साबण लावल्यावर जातं. जाणार नाही. असं जात नाही. जातो पण टाइम लागतो. हां, तर म्हणजे ही पहा, ही भार्ग्याची भाजी आहे. हे बघा. ते बघा तिथे बघ किती खूप सारे कुड्याच्या शेंगा आहेत. ते आपण पुढे जाऊन बघूया. हे बघा अशा कुठे शेंगा लागतात. हे बघा, हे कुड्याचे शेंगा बघा, खूप आहे तिथे ना. हा खूप असले. म्हणजे हे बघा कुड्याच्या शेंगा भेटल्या परत. तर मंडळी ही आहे कुड्याची फुलं. ह्याची पण भाजी बनवतात ना आप्पा? बनवतात. हां, ह्याची पण भाजी बनवतात. गुण असते ना. थांबा थांबा, ही बघा खाली तिथे खाली आहे बघा. 2 आहेत. बरं दे चला. हे घेऊ ना, हे बघा. नाही नाही ते टाकून आहेत. जून आहेत ते. हां, ते जून आहेत. ह्या जून नाही घ्यायच्या नाही का? ही जून नाही, तिची नाही भाजी होत. ह्याची भाजी होत नाही. म्हणजे होते हां, पण चांगली लागत नाही. चांगली लागत नाही. मग ह्याच्यासाठी कवळ्या पाहिजे. कवळे. तर मंडळी कुड्याच्या ज्या शेंगा असतात त्या कवळ्या घ्यायच्या, जून नाही घ्यायच्या. कारण की जून आहे ना खायला चांगले लागत नाहीत. हां, आणि शिजत नाही चांगले. आप्पा हे काढतात. हे बघा ही काढा कोवळ्या काय बघा, मोडते काय बघा. कशी हा मोडते. मग काढा ना. असं म्हणजे मोडली की कवळी असते, म्हणजे मोडत नाही, ते जून असते. तर मंडळी ज्या कुड्या आहेत ना मोडतात ना ते कवळे असतात, आणि जे मोडत नाही ना ते जून असतात. हा हा नाही, हा थोडी हा इकडला. कुठला? हा 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 भार्गा आहे. कशा काढायचे असा पूर्ण? हा काढा ढेरी सगळं. कोवळे ढेरी दे. म्हणजे पपई पण खातात ना कुठे. हे घे. कुठे खायची हे घे. खातात ना. सगळे काढा. हे बघा इकडे हे पण आहेत ना. काढा. तर मंडळी हे आजनाची फळं, पण हे खायचे नसतात. हे पहा कसे आहेत ते, सेम करवंदासारखे दिसतात, पण हे खात नाही. तर मंडळी कुड्याच्या पण शेंगा झालेल्या आहेत. पहिल्या आपल्याला ना भार्ग्याची भाजी भेटत होती तेव्हा कुडे भेटत नव्हते, पण आता असं झालं ना की कुड्याच्या शेंगा भरपूर आल्या आहेत आणि भार्गा आता कमी मिळते. हे बघा, हे बघा हे कुड्याची फळं, हे बघा शेंगा. आपल्याला बा आता समजायला लागलेलं आहे. कधी आपण रानात आलो, कोणी सांगितलं आणायला कुड्याची भाजी घेऊन या, तर आपण घेऊन येऊ शकतो. बरेच भेटले. हे बघा एवढे भेटलेत. अजून बघा आपल्याकडे आहेत का. हे बघा हे कुड्याची फुलं आहेत. चला बस एवढे भेटले आपल्याला. वावडुंगीचं झाड आहे हे. हां हे औषधी आहे. त्याचं मूळ काढलंच खणून हां तर दाढ दुखली किंवा अंग सुजला पाय हात पाय हां तर त्याला उघडून लावलं तरी येतं ते. हां. तर बारीक फळं धरतात त्याच्यावर. अच्छा. ती गणपती दसऱ्यातून खातात फळं ती पिकायला लागली की. हां. कसलं बोललं ते झाड कोणतं वाला? वावळुंग हे. तर म्हणजे हे वावळुंगचं आहे आणि हे औषधी आहे ना, आणि ह्याच्यावरती फळं येतात. फळं येतात ती खातात. हां. आता हिरवी फळं असतात ती जनतासाठी वापरतात. जनतासाठी. लहान मुलांना जनता होतात ना हां. त्याच्यासाठी. अच्छा. काजण्या बोलतात. हे बघा. हां सांगा. हे बघा हे काय आहे? आपण पूर्वी गणपतीच्या वरती बांधायचे बघा गणपतीतून. हां. ते ह्या काजण्या आहेत बघा. काजणी. काजणी. हां. तर म्हणजे हे काजणी आहे. आता कोण बांधत नाहीत, हं. पण पूर्वी बांधायचे गणपतीच्या वरती. हां. गणपतीच्या वरती म्हणजे कुठे? मंडपाला. मंडपाला. हां. अच्छा. शोसाठी अच्छा. डेकोरेशन पूर्वी. अच्छा. तर म्हणजे हे काजणीचे आहेत फळं. हे जेव्हा गणपती होते ते गणपतीच्या टायमात डेकोरेशनला मंडपासाठी वापरायचे. हे बघा आता नाही. आत्ता नाही वापरत, आता नाही. पूर्वी वापरायचे. आता शो फॅशन झाली. हं? आता फॅशन झाली. आता हे कोण वापरतोय. हो. आता नवीन नवीन काय काय भेटायला लागले ना. आता लाईटिंग. प्लास्टिकचं भेटलं.
हो आता प्लॅस्टिकचे येतात. प्लास्टिक हे पहिला जंगली होतं. हां तर मंडळी इथे भारग्याचे ना पानं जरा मोठमोठी येते बघा मोठे हा ना. हा मोठे आहेत. हां इथे जरा भारगे आहेत. मगाशी आपल्याला छोटे छोटे मिळत होते, आता मोठमोठे मिळत आहेत. मंडळी तुम्ही हे झाड पाहता ना ते हुऱ्याचं आहे आणि ह्याचा चीक आहे ना भरपूर खतरनाक असतं. ह्याचा जर चीक जर आपल्याला ना अंगावर वगैरे लागला तर आपल्या अंगावरती जखमा होण्याची शक्यता आहे. तर ह्या झाडापासून ना थोडं लांबच राहावा. तर मंडळी आपल्याला आप्पांनी ना खूप अशी सुंदर माहिती दिली आहे रानातल्या भाजी आणि रानातल्या औषधं म्हणजे रानटी औषधं आयुर्वेदिक बोलू शकतात त्यांना. हां आयुर्वेदिक औषधं आणि जे विषारी झाडं असतात त्याची पण आपल्याला ओळख सांगितलेली आहे. आप्पांनी खूप सुंदर अशी माहिती दिली आहे. आता तुम्हाला ना आपण किती भाजी भेटले कुड्याची भाजी आणि भारग्याची भाजी ते तुम्हाला दाखवतो घरी जाऊन. तर मंडळी आपल्याला एवढी कुड्याची भाजी भेटलेली आहे. हे बघा हे भारग्याची भाजी. हे बघा एवढी भारग्याची भाजी भेटलेली आहे. हे बघा आपण ना खाज वगैरे असते येणार नाही येणार नसते ना का. तर मंडळी बघा भारग्याची एवढी भाजी भेटलेली आहे आणि कुड्याच्या शेंगा एवढ्या भेटलेल्या आहे. तर मंडळी व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.